झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळे सुरत मार्गावर कोंडाईबारी घाटात बस उलटली। वळण रस्त्यावर चालकाचा ताबा सुटल्याने झाला अपघात। 25 प्रवासी जखमी, ग्रामस्थांनी केले तातडीने मदत कार्य। धुळे सुरत महामार्गावर असलेल्या कोंडाईबारी घाटात सोमवारी सायंकाळी एसटी महामंडळाच्या बसचा भीषण अपघात झाला। या अपघातात बसमधील 43 प्रवाशांपैकी सुमारे 20 ते 25 प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यात लहान मुलांचाही समावेश आहे। अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला। स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत बचाव कार्य सुरू केले। मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस धुळ्याहून सुरतच्या दिशेने जात असताना कोंडाईबारी घाटातील एका तीव्र वळणावर चालकाचा बसवरील ताबा सुटला। बसने दुभाजकाला जोरदार धडक दिली आणि पलटी होऊन सुमारे 15 ते 20 फूट लांबपर्यंत लोटत गेली। अपघाताची माहिती मिळताच आजूबाजूचे ग्रामस्थ तत्काळ घटनास्थळी पोहोचले। त्यांनी तत्काळ बचाव कार्य करीत जखमींना बसमधून बाहेर काढले। सर्व जखमींना अँब्युलन्सच्या मदतीने नजीकच्या रुग्णालयात हलविण्यात आले। काही गंभीर जखमींना नंदुरबार जिल्हा रुग्णालय आणि धुळे येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले। सर्व जखमींवर उपचार सुरू आहेत। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।